विवाहबाह्य संबंध ठेवून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला। या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। रुक्मिणी उर्फ सोनू सिद्धेश्वर कवडगावे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे। या प्रकरणी तिचे वडील व्यंकट सावळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी सिद्धेश्वर कवडगावे याला अटक केली असून त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुक्मिणी व सिद्धेश्वर कवडगावे यांचा विवाह 2011 मध्ये करण्यात आला होता। लग्नामधील हुंड्याच्या किरकोळ कारणावरून सिद्धेश्वर नेहमी भांडण करून शिवीगाळ करत मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता। त्याचे पूजा नावाच्या तरुणीबरोबर विवाहबाह्य संबंध होते। त्यावरून तो रुक्मिणीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचा छळ करीत होता। या छळाला कंटाळून 3 ऑगस्ट रोजी पहाटे रुक्मिणी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हा प्रकार सकाळी 6:45 वाजता उघडकीस आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत।